हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे अपूर्ण प्रेमकथेचं रहस्य. पुण्यातील शनिवारवाड्याच्या मागच्या जुन्या गल्लीत एक प्रशस्त पण गूढ वाडा उभा होता. बाहेरून भव्य, आतून शांत. हाच वाडा ईशाला भाड्याने मिळाला होता. ती नुकतीच पुण्यात मास्टर्ससाठी आली होती. वाडा नीटनेटका असला तरी रात्री काहीतरी विचित्र जाणवायचं. जणू नजरेआड कुणीतरी वावरतंय. पहिल्याच रात्री ईशाला एक स्वप्न पडलं. कुणीतरी तिच्या हातात पत्र ठेवतंय. त्यावर लिहिलं होतं, तू आलीस म्हणून माझी कथा पूर्ण होईल. सकाळी जाग आल्यावर ईशाच्या टेबलावर खरंच एक जुने पिवळसर झालेलं पत्र होतं. तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. पत्रात लिहिलं होतं, माझं प्रेम अपूर्ण राहिलं. समाजाने आम्हाला वेगळं केलं. पण कधीतरी कोणीतरी आमचं सत्य जाणेल, तेव्हा माझा शाप संपेल. ईशा घाबरली पण कुतूहल जागं झालं. काही दिवसांनी तिची शेजारी राहणाऱ्या आरवशी ओळख झाली. तो दिसायला गंभीर, पण बोलण्यात गोडवा होता. ईशाने त्याला पत्राबद्दल सांगितलं. आरव शांतपणे ऐकून म्हणाला, हे पत्र फक्त तुझ्यासाठी नाही, हा वाडा अनेक वर्षापासून अपूर्ण प्रेमाच्या आठवणींनी भरलेला आहे. हळूहळू ईशाला कळलं की या वाड्यात 100 वर्षापूर्वी सौमित्र आणि आर्या नावाचं जोडपं राहत होतं. दोघांचं प्रेम समाजाला मान्य नव्हतं. आर्याचं लग्न दुसरीकडे ठरलं. लग्नाआधीच्या रात्री सौमित्रने तिच्यासाठी पत्र लिहिलं होतं. पण ते कधीच तिच्यापर्यंत पोहोचलं नाही. निराश होऊन त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं. त्या दिवसापासून वाड्यातल्या भिंती, चित्र आणि शून्यात पसरलेलं निशब्द वातावरण, सगळं त्याचं अपूर्ण प्रेम जपत होतं. ईशा आणि आरव एकत्र पत्रांचा मागोवा घेऊ लागले. वाड्यातील जुनी कपाटं, गंजलेलं कुलूप, धुळीने झाकलेली वही आणि त्यांना सापडलं सौमित्रचं शेवटचं अपूर्ण पत्र. त्या पत्रात लिहिलं होतं, आर्या, मी तुला गमावणार आहे हे मला माहीत आहे, पण माझं प्रेम कधीच संपणार नाही. जर कोणी हा वाडा उघड्या मनाने पाहिला तर त्याला आमची कथा कळेल आणि माझा आत्मा मुक्त होईल. पत्र वाचताना ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. आरव तिच्याजवळ बसला होता. त्यांच्या नजरेतून एक वेगळी जोड जाणवत होती. त्या रात्री वाड्यात अचानक वारा सुटला. भिंतीवरची चित्रं हलू लागली. ईशा आणि आरव त्या पत्रावर हात ठेवून उभे होते. अचानक वाड्यात मंद स्वर उमटले, धन्यवाद, आता माझं प्रेम पूर्ण झालं. वातावरण शांत झालं. पत्राच्या कडा जणू हवेत विरघळल्या. ईशा आणि आरव एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं. त्यांना जाणवलं अपूर्ण राहिलेलं प्रेम जणू त्यांच्या नात्यातून पूर्णत्वाला जात होतं. त्या दिवसानंतर ईशा आणि आरव फक्त शेजारी नव्हते. वाड्याच्या भिंतींनी जपलेलं अपूर्ण प्रेम त्यांच्या नव्या नात्याने अर्थपूर्ण केलं. अपूर्ण प्रेमकथेचं रहस्य आता पूर्ण झालं होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.